परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वाची बैठक. NSA अजित डोवालही बैठकीला उपस्थित. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची महत्त्वाची बैठक. CDS लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख बैठकीला उपस्थित. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक. बैठकीत सुरक्षेसंदर्भात चर्चा. भाजप देशभरात काढणार तिरंगा रॅली. सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. भाजप कार्यकर्ते रॅलीत सर्वसामान्य लोकांना सामील होण्याचं करणार आवाहन. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे 15 आणि 16 मे रोजी नाशिक दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. दानवेंकडून प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी तर फुटबॉलमध्येही चपळाईने गोल. मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. राज ठाकरेंसोबतची ही भेट राजकीय नसल्याची उदय सामंतांची प्रतिक्रिया. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात. अवकाळी पाऊस आणि पाणी टंचाईबाबत काय चर्चा होणार याकडे लक्ष. सहकार कायद्यात आवश्यक बदलासाठी समितीची स्थापना करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी. पाकिस्तानातून धमकी आल्याचा राणांचा दावा. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचा शासकीय विश्रामगृह इथे जनता दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या केल्या व्यक्त. काही समस्या तात्काळ मार्गी लावल्याने राणा जगजितसिंग यांचा नागरिकांकडून सत्कार. साताऱ्यात दिव्यांग बांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला मंत्री शिवेंद्रसिंग राजेंची भेट. दिव्यांग बांधवांच्या मागण्या ऐकून घेत त्यावर लवकरच तोडगा काढण्याचं दिलं आश्वासन. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक. बच्चू कडू आज शिवेंद्रसिंग राजेंच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करणार. 17 मे रोजी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक. प्रत्येक जिल्ह्याचा बैठकीत घेणार आढावा. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. सिंहगड किल्ल्यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर. 285 कोटी रुपयांचा विकास निधीला मंजुरी. सांगलीत झोपडपट्टी धारकांचं शोले स्टाईल आंदोलन. पुनर्वसनाच्या मागणीसाठी रामानंद नगर येथील झोपडपट्टी धारकांचं थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. CBSE बोर्डाचा 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 12वीत CBSE बोर्डात 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण. 10वीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल. नाशिकमध्ये 94,528 विद्यार्थ्यांचा आज 10वीचा निकाल. 15 दिवस आधीच निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक. वसई किल्ल्यावर मोठ्या उत्साहात 287वा विजय सोहळा संपन्न. पेशवे शिवाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांकडून वसई किल्ला जिंकून घेतल्याच्या ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून दरवर्षी वसई विरार महापालिका विजयी उत्सव साजरा करते. पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीजवळील बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब. नदीचं अस्तित्व धोक्यात येत असून पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा कायद्यांचं उल्लंघन केलं जात असल्याने पाडकामाचा निर्णय. पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यात कृषी सहाय्यकाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना या आंदोलनाचा फटका. 15 मे पासून सर्व कृषी सहाय्यक बेमुदत संपावर जाणार. बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा डंका. खेळाडूंची 36 सुवर्ण पदकांसह 88 पदकांची कमाई. पोहण्याच्या स्पर्धेत सर्वाधिक 7 सुवर्ण पदक. तुळजाभवानी मंदिराला उद्योगपती आदित्य सुराणा यांच्याकडून 2 ई-रिक्षा भेट. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ई-रिक्षाची भेट.
होर्डिंग कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी 25 मे ते 7 जून दरम्यान होर्डिंगवर जाहिरात लावण्यावर पिंपरी चिंचवड पालिकेचे निर्बंध. 15 मे ते 15 जून पर्यंतच्या तारखेत पालिकेकडून बदल. परभणीत राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत केली पाहणी. पुलावरील अपघात आणि समस्यांबाबत केली चर्चा. देशात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा ईमेल. महाराष्ट्र आपत्ती नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल. मुंबईतही 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा ईमेलमध्ये धमकी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षा हायटेक पद्धतीने सुरू. प्रश्नपत्रिका केंद्रावर दाखल होण्यापासून ते मूल्यमापनापर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार. सांगलीच्या मिरजेत शेतकऱ्यांसाठी AI कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेत शेतकऱ्यांना ऊस, डाळिंब आणि द्राक्ष पिकांमध्ये AI टेक्नॉलॉजीच्या वापराचं मार्गदर्शन. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा कार्यशाळेत सहभाग. बीडच्या कडा येथील ग्रामदैवत हजरत मौलाली बाबा यात्रेनिमित्त आमदार सुरेश धस यांच्या शुभ हस्ते संदल मिरवणुकीत चादर अर्पण. आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी, नागरिकांची मोठी गर्दी. नवी मुंबईत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आदेश. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार. अमरावती शहरात आजही पाणीपुरवठा बंद. पाणीपुरवठा उद्या पूर्ववत होणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. स्टेट बँक RBIच्या रडारवर. RBIने स्टेट बँकेला ठोठावला कोट्यवधींचा दंड. ग्राहक हिताच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने 1.72 कोटींचा दंड. एअर इंडियाची आज 8 ठिकाणांवरील उड्डाणे रद्द. जम्मू, अमृतसर सारख्या ठिकाणाची उड्डाणे रद्द. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणे रद्द केल्याची माहिती. इंडिगोकडून आज जम्मू, अमृतसरसह चंदीगड, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमान उड्डाणं रद्द. इंडिगोने Xवर पोस्ट करत दिली माहिती. क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी. IPL 2025 पुन्हा होणार सुरू. BCCI कडून नवीन वेळापत्रक जाहीर. 17 मे पासून सामने होणार सुरू. अंतिम सामना 3 जूनला खेळवला जाणार. एसटी महामंडळात लवकरच होणार मेगा भरती. एसटी महामंडळ 25,000 बसेस विकत घेणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगासमोर आज सुनावणी. हिंसाचारात फडणवीसांचा हात होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना शरद पवारांचं वक्तव्य. या प्रकरणी पुरावे सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर आज सुनावणी. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील पूर्वतयारी अभ्यासक्रम निधी अभावी बंद. 2016 पासून UGC कडून विद्यापीठाला निधी नाही, तर यंदाच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक परवानग्याही नाहीत. नागरिकांच्या अधिक सोयीसाठी पुणे पालिकेचा AC स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय. स्वच्छतागृहात इंटरनेट सुविधेसह मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा असणार. स्वच्छतागृहासाठी महापालिकेने प्रस्ताव मागवलाय. भारत पाकिस्तान तणावामुळे विस्कळीत झालेली पुणे विमानतळाची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू. सोमवारी दिवसभरात 156 विमानांनी उड्डाण केल्याची माहिती. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होणार. पुणे महापालिकेचा निर्णय. रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर. पाण्याचा गैरवापर केल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई. ठाण्यातील निळकंठ हाईट्स सोसायटीच्या 700 सदनिकाधारकांना उच्च न्यायालयाचा दिलासा. सोसायटी असोसिएशनला अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्याचे आदेश. मुंबईत कचरा संकलनासाठी आता जास्त वाहन क्षमता, अधिक दर्जेदार आणि रंगीबेरंगी वाहनांचा वापर केला जाणार. कचरा व्यवस्थापन विभागात कामाचं फेर नियोजन करण्याचा पालिकेचा निर्णय.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात आता नागरी संरक्षणाचे धडे. मुंबई विद्यापीठात आता नागरी संरक्षण अभ्यासक्रमाचा समावेश. यासाठी नागरी संरक्षण महासंचालनालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार. भिवंडीकरांचं श्रद्धास्थान असलेल्या वऱ्हाड देवीची यात्रा आणि पालखी सोहळा उत्साहात संपन्न. यात्रेसाठी हजारो भाविकांची गर्दी. राज्यात नवीन होर्डिंग धोरणाची अद्याप अंमलबजावणी नाही. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 1 वर्ष उलटूनही धोरण अद्याप कागदावरच. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी संशयित निलंबित IPS कैसर खालिद यांचं पुढे काय? खालिद यांच्यावर होर्डिंगला अवैधरित्या परवानगी दिल्याचा ठपका. राज्यात हिवतापाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट. गेल्या 10 वर्षात रुग्णसंख्येत 62.76% घट. समाज घडवणाऱ्या संस्थांची ताकद वाढवण्यासाठी सामाजिक संस्था सशक्तीकरण परिसंवाद कार्यक्रम घाटकोपर इथे पार. देश प्रतिष्ठान आणि विवेक स्पार्क फाउंडेशनच्या वतीने परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन. पद्मश्री डॉक्टर सुबन्ना अय्यप्पन यांचा मृत्यू. 7 मे पासूनच घरातून बेपत्ता असलेले अय्यप्पन यांचा मृतदेह कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील कावेरी नदीत आढळला. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच बीजोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात विविध दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या वाणांची शेतकऱ्यांना माहिती. अनेक संस्था देखील सहभागी. धाराशिवमधील मुख्य रस्त्यावरील पाण्याची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. कर्मचाऱ्याकडून पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. साताऱ्यात नो हॉकर्स झोनचा प्रश्न चिघळला. छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. छोट्या विक्रेत्यांनी घेतली मंत्री शिवेंद्रराजेंची भेट. यवतमाळ शहरात रेती अभावी अनेक बांधकामं रखडली. रेती तस्करांकडून अधिकची किंमत लावून नागरिकांची लूट. याकडे महसूल विभाग, खनिकर्म विभागासह स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष. बीडमधील पोलीस मुख्यालयाच्या इमारतीची दुरावस्था. मुख्यालयात राहणारे पोलिसांचे कुटुंब असुरक्षित. पहिल्याच पावसात इमारतीच्या बांधकामातील भ्रष्टाचार उघड. लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिराच्या पायऱ्यांचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा मनसेचा आरोप. पायऱ्यांच्या कठडे ठिसूळ तर कामात भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप. पुणे विभागात कडक उन्हामुळे भीषण पाणी टंचाई. विभागातील 208 गावांना 213 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा. सर्वाधिक 81 टँकर पुणे जिल्ह्यात. मार्च-एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात टँकरच्या संख्येत वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.